नमस्ते दोस्तों, मैं महेश जैन। आइकॉन स्टील बिल्ड आइकॉन के इस मुलाकात में आप सबका बहुत बहुत स्वागत है। युवा इंजिनियर दयानंद एडके हमारे बीच यहाँ पे मौजूद है। दयानंद सर, तुमचं मनापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। कसं वाटतंय या ठिकाणी? छान वाटतंय। दयानंद सरांचा परिचय करून देतोय। 2013 मध्ये सरांनी नांदेड येथून डिप्लोमा पूर्ण केला आणि 2018 मध्ये परभणी येथून डिग्री पूर्ण केली। 7 वर्षाच्या या अनुभवामध्ये सरांनी 24 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि सध्या सरांचे 6 करंट मध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत। तर सर, आतापर्यंतचा हा ओव्हरऑल सर्व प्रवास तुमचा कसा होता, थोडक्यात सांगा। प्रवास सांगायचं झालं तर डिप्लोमा झाल्यानंतर मी साईटवरच जॉब करायचो आणि प्लस कॉलेज करायचो। काही कालावधीमध्ये थोडा म्हणजे डिप्लोमाच्या पहिलं ब्रेक झाला होता, त्यावेळेस मी साईटवरच वर्क करायचो। साईटवर ॲज अ सुपरविजन म्हणून। ठीक आहे। नंतर कन्सिडर केलं की आपलं कुठंतरी टाइम स्पेंड झाला आहे, त्यानंतर मग मी सिव्हिल इंजिनियरच एकच ऑप्शन की आपलं कन्स्ट्रक्शनमध्ये आपला काहीतरी वेळ गेलेला आहे आणि टेक्निकल पर्सन म्हणून आपण काहीतरी करू शकतो या दिशेनं मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं। पहिल्यांदा डिप्लोमा चांगल्या ग्रेडनी पास झालो। कॅम्पस सिलेक्शन होतं, कॅम्पस सिलेक्शन न घेता मी डिग्री करायचं ठरवलं। डिग्री करत असतानाच कॉलेजशी बोलणं झालं होतं की मला जॉब पण प्लस कॉलेज करायचं आहे। आत्ता जे गजेंद्र साखरे सर आले ते त्यांच्याकडेच मी जॉब करत होतो। त्यांच्या साईट 3 अंडर म्हणजे कमर्शियल प्रोजेक्ट होते 3, त्या साईटचं साईट इन्चार्ज म्हणून, साईट इंजिनियर म्हणून 3 साईट मी सांभाळत होतो। G+3 G+4 अशा साईट चालू होत्या। अतिशय चांगला प्रवास आहे आणि मला म्हणजे आवड पण आहे क्षेत्रामध्ये काम करण्याची, त्याच्यामुळं थोडीफार म्हणजे कमी कालावधीमध्ये बरेचसे काही गोष्टी मला अचिव्हमेंट करता आल्या। विदाऊट काही बॅकग्राऊंड नसताना स्वतःच्या ओळखीवर इथं आपण सगळं काही स्थापन केलेलं आहे। त्यांच्याकडेच मी जॉब करत होतो, गजेंद्र साखरे सरांकडे। आणि त्यानंतर मी स्वतःचे प्रोजेक्ट चालू केले 2018 पासूनच म्हणा, त्याच्या अगोदर 17ला चालू केला होता। रिसेंटली मग 18 मध्ये फॉलोअपमध्ये आलो। अजिंक्य DY पुण्याला 3 साईट चालू केल्या होत्या। त्यानंतर कोरोना पिरियड लागल्यामुळे स्थायिक मग नांदेडलाच झालो मी। नांदेडमध्ये 24 साईट आफ्टर नंतर पूर्ण केल्या मी, कोविडच्या नंतर। आता गोइंग ऑन म्हणजे 6 प्रोजेक्ट आता चालू आहेत। हे चांगलं प्रसिद्ध आहे मार्केटमधूनही। आपण जेवढे मेहनत घ्याल त्या पद्धतीने खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि तुम्ही किती मेहनत घेता यावर सगळं काही डिपेंड करते। कस्टमरचा रिप्लाय किंवा आता जे मागाशी म्हणले सरांनी, खूप मेहनत घेतली पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या कामाशी, आणि मी ते सरांकडून शिकलोय। आणि सर खूपच मेहनत घेत होते, ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं त्यांच्याकडून। मी शिकताना बघितलं की 10 ते 15 मीटर लांब असून ते ओळखायचे की तुझं इथं चुकतंय, किंवा कधी कधी फोनवर आमचं कन्फ्युजन व्हायचं, त्यावेळेस सांगायचे की बा तुझं जे मिसअंडरस्टँडिंग होते किंवा कुठं काहीतरी चुकते। ह्या गोष्टी मला खूप साऱ्या शिकायला मिळाल्या साईटवरल्या। त्याप्रमाणे खूप, आणि त्याचा मला खूप बेनिफिट झाला। म्हणजे या कमी वयामध्ये मला वाटत नाही की ज्यांनी घेतले की, त्यामुळे माझ्या बऱ्याचशा साईट चालू होत्या आणि आहेत पण प्रोजेक्ट कंप्लीट झाले। ठीक आहे, ठीक आहे। दयानंद सर, प्रत्येकाचं कोणी ना कोणीतरी प्रेरणास्थान असते। तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? आता तर माझे सरांकडे मी शिकलोय, गजेंद्र साखरे सर आहेत, पण पुण्यामध्ये कुमार बिल्डर म्हणून आहे, सिरसर आणि फुलचंद आव्हाड, हे दोघं माझे प्रेरणास्थान आहेत। आफ्टर त्यांच्यानंतर मी गजेंद्र साखरे सरांकडे ॲज टेक्निकल पर्सन म्हणून काम केलेलं आहे। नॉन टेक्निकल पर्सन म्हणून मी कुमार कन्स्ट्रक्शनमध्ये कुमार सिरसल आणि फुलचंद आव्हाड यांच्या अंडरमध्ये तिथं साईटचं काम पाहायचो। त्यानंतर मी टेक्निकल म्हणून RR बिल्डर, समर्थ इंजिनियर्स आणि RR बिल्डर गजेंद्र साखरे सर त्याचे प्रोजेक्ट ओनर आहेत, त्यांच्याकडे पाहत होतो। 2.5 वर्ष काम केले मी त्यांच्याकडे। तुमचं या बांधकाम क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान असतं आणि कुठलाही कन्स्ट्रक्शन असो त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर हवा असतो। बरोबर आहे? बरोबर। तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हा नवीन कल्पनांचा किंवा तंत्रज्ञानाचा तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी लाभ घेत असता? त्या ठिकाणी खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आपण कसं न्यू टेक्निकनुसार पहिल्यांदा तर जो मॅप आहे किंवा प्लॅन आहे हा कसा वर्कआउट करायचा, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी, तिथली सॉइल कंडिशन कशी आहे, डिपेंड अपॉन म्हणजे इथलं क्लायमेट कसं आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात। मग त्यानुसार आपलं तिथलं मटेरियल कुठलं वापरलं पाहिजे, त्या ठिकाणी काय सूट होईल, जे काय स्टील असेल तिथं घेतलं पण कोरेबर आहे, इथली कशी काय कंडिशन आहे, एअर पोल्युशन होते काय होते, या सगळ्या गोष्टी मॅटर केल्या जातात। त्यानंतर आपण तिथली साईट सिलेक्शन असेल, रेकनिकल सर्वे असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे स्टार्टपासून चालू होतात। त्यामध्ये आपण ॲडव्हान्स काय देऊ शकतो
किंवा त्या ओनरला बेनिफिट काय असतील, कमी जागामध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर कसं प्रोव्हाइड करू शकतो, येस येस येस. ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. आपण तरी पण पहिल्याचा काळ एक वेगळा होता सर. आताच्या काळामध्ये पहिल्याच्या काळात खूप फरक आहे. पहिल्याचा काळ खूप स्लो होता, आताचा काळ खूप फास्ट झाला, कारण टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे. बरोबर आहे. बरोबर. वेगवेगळे साहित्य पण असे आले ज्यामुळे काम फास्ट होतं. हो तर थोडासा फरक सांगा, पहिल्याचा काळ आताचा काळ. हो सर. जे टेक्नॉलॉजी वाढली आहे त्याचा काय फायदा होतो नेमका आजकालच्या कन्स्ट्रक्शन मध्ये? टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे कामाची क्वालिटी आहे ती उत्तम दर्जाची व्हायला लागली आणि वेळ आहे, कालावधी आहे तो पण कमी लागायला लागला आणि कस्टमरला जे काय पाहिजे ते वेळेत मिळायला लागलं आणि आपण क्वालिटी पण मेंटेन करू शकतोय त्यांच्याबद्दल. हो ना, हो. वेगवेगळे असतील आपल्या टेस्टिंग असतील, सॉइलच्या टेस्टिंग असतील, स्टीलच्या असतील, आपण त्यांना सगळं प्रेझेंट करून दाखवू शकतो की बाबा हेच तुम्ही स्टील वापरा, ह्याच्यामध्ये हा डिफरन्स आहे, ह्याच्यामध्ये हा डिफरन्स आहे, ओव्हर साईज आहे, फ्लेक्झिबल आहे, ड्युरेबिलिटी आहे, सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण जे काय वापर केलेला आहे त्याच्यामध्ये ह्या स्टील वापरल्यानंतर हा काय फायदा आहे, हे सिमेंट वापरल्यानंतर हा काय आहे, ही ॲग्रिगेट ह्या साईज का वापरायची, त्या साईज का वापरायची, आपली ह्या गोष्टी सगळ्या आपण त्यांना इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर बराचसा आणि क्वालिटी मेंटेन व्हायला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी कळायला लागल्यात. ठीक आहे, ओके. कुठल्याही प्रकारच्या बांधकामासाठी अकुशल कामगारांना सोबत ठेवणं किंवा त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे किती धोकादायक ठरू शकतं असं वाटतं तुम्हाला? सर त्या तर गोष्टी अशी कुशल कामगारचा मधला म्हणजे जे काय रोल आहे तो इंजिनियरचा आहे. अकुशल कामगार असल्यावर त्या ठिकाणी बराचसा इफेक्ट साईटवर होतो आणि बरेचसे रिझन पण आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात की आपण कमी रेट्स किंवा कमी याच्यामध्ये काम एखाद्याला देतोय त्याचे भरपूर लॉसेस त्या कस्टमरला भोगावं लागतात. कामाच्या अभावामध्ये काही गोष्टी इंजिनियरला न विचारला सुद्धा आता सुद्धा साईटवर केल्या जातात, त्यामध्ये भरपूर सारा लॉस होता. त्या ठिकाणी इंजिनियरचं पण नाव खराब होतं आणि त्यावेळेस ओनर काय करतो बाबा की अकुशल कामगाराचं काय गोष्टी ऐकल्या जातात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांना लॉस होतात. ते अवॉइड करण्यासाठी आमचा मेन रोल आहे. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या प्रिकॉशन घेतो, कशी काळजी घ्यायची काय नाही. येस येस येस. सर बांधकाम करत असताना साहित्य निवडत असताना तुम्ही कशा प्रकारची काळजी घेत असता? साहित्यामध्ये घेत असताना बऱ्याचशा गोष्टी येतात. कुठल्या प्रकारचं स्टील आहे, सिमेंट आहे, ॲग्रिगेट आहे, सँड आहे, आपण काय काय यूज केलं पाहिजे, कारण फॅक्टर सगळेच डिपेंड करतात, सगळ्याला अफेक्टिंग करतात. म्हणजे असं एखादा आपण कन्स्ट्रक्शन बांधतोय तर पार तिथल्या म्हणजे जे काय आहे बेस म्हणजे सॉईलपासून तिथली कंडिशन कशी आहे, सॉईलची कशी आहे, बेसमेंट कसं आहे, हार्ड रॉक कसं आहे, मुरूम आहे, त्या सगळ्या गोष्टी. आणि मॅक्झिमम म्हणजे आता जर मला जर म्हणायचं झालं तर नांदेड आमचा एक थोडाफार म्हटलं तरी सिस्मिक झोनमध्ये काय एरिया मोडतो, त्या गोष्टीसाठी आम्हाला फार आयकॉन स्टीलची जे काय आहे ती आम्ही विश्वासाने सांगू शकतो की तुम्ही आयकॉन स्टील घ्या, फ्लेक्झिबल आहे, डक्टिलिटी मेंटेन करते. ह्या गोष्टीसाठी आम्ही आयकॉन स्टीलला प्रेफर करतोय. कारण का तर मी स्वतः टेस्ट केलेले आहेत. पहिल्यांदा जर आयकॉनचा जर इव्हेंट झाला असेल तो खूप छोटा झाला होता आणि छत्रपती चौकामध्ये कृष्णा ट्रेडर्स म्हणून आहेत, श्रीकृष्ण ट्रेडर्स म्हणून, त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणाहून सुरुवात जी झाली होती तर आणि चांगलं स्टील आहे आणि त्यांना चांगला ग्रोथ पण मिळालेला आहे त्याबद्दल. आणि आम्ही ते विश्वासाने सांगू शकतो की हे क्वालिटी, हे मटेरियल घ्या, हे किंवा हे सिमेंट वापरा, हे प्रत्येक गोष्टीची क्वालिटी आम्ही मेंटेन करत होतो. तुमच्या ओव्हरऑल एवढ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही म्हणजे किती प्रोजेक्ट्समध्ये आयकॉन स्टील वापरलंय, किती टक्के? माझ्या जवळपास 21 प्रोजेक्टमध्ये आयकॉन स्टील आहे. वा वा, क्या बात. हो. तुम्हाला कंपनीची सर्व्हिस वगैरे कशी वाटली? उत्कृष्ट आहे कंपनीची सर्व्हिस वगैरे, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभतं त्यांचं. आणि विशेष म्हणजे आमचे ज्यावेळेस राठे सर बोलले की आपण ग्रीन जी काय आहे ग्रीन पद्धतीमध्ये आपण चाललो की बाबा एअर पोल्युशन होणार नाही याची काळजी घेणार आहे, त्यावेळेस आम्हाला बी वेगळं किंवा एखाद्या कस्टमरला पॉझिटिव्ह सांगता येते की बाबा ही कंपनी अशा प्रकारचे काम करते आणि या पोल्युशनला अवॉइड कुठंतरी कमी करण्याचं काम ही कंपनी करते. वॉटर फिल्टरेशन करून फिल्टरेशन करून ही काम करते. पाण्याचा दुरुपयोग सुद्धा आपल्याप्रमाणे जे पाणी आज काळाला किती महत्त्वाचं आहे, ह्या पाण्याचं सुद्धा आणि शुद्धीकरण पाणी आपल्या स्टीलसाठी वापरते आणि रॅपिड सँड फिल्टर मार्फत तेच पाणी रिपीट यूज करून शुद्धचं पाणी आपल्या स्टीलसाठी प्रोव्हाइड करते. आणि ह्या स्टीलमध्ये मेन रोल आहे स्टील कुठले असो त्याला जोपर्यंत वॉटरची जी काही ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित झाली नसेल तर ते स्टील
वर्केबल साईटवर ड्युरेबल इझिली फ्लेक्झिबल होऊ शकत नाहीत. ते आम्हाला म्हणजे जोपर्यंत आम्ही पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय आम्ही नवीन होतं आयकॉन स्टील, पण आम्ही स्वतः त्याचं टेस्टिंग घेतली एच कॉलेजमध्ये, त्याचे रिपोर्ट्स पाहिले, टेस्ट पाहिल्यानंतरच साईटवर रिफर केलं. आणि मॅक्झिमम माझे तर इन्क्लाइन पोझिशनमध्ये काही साईट आहेत त्या ठिकाणी मी स्वतःहून ते आयकॉन स्टील वापरलेलं आहे. वेगवेगळे काही जे काय तुम्ही मागाशी क्वेश्चन विचारलास की अनस्किल जर वर्कर असतील साईटवर, ते त्यांच्या वेळेने काही जरी कस्टमरला म्हणले तर थोडंफार समजा जी काय गोष्ट जी चांगली आहे, जी काय क्वालिटी आहे, क्वांटिटी मेंटेन करते, तिचा मार्केटमध्ये प्राइस रेट थोडाफार जास्तच राहतो. बरोबर. ते समजून सांगण्याचे एफर्ट्स ते इंजिनियरकडे आहे. आणि क्वालिटी कशी मेंटेन करते बाबा आयकॉन स्टील ह्याचं बिन आम्ही महत्त्व पटवून सांगले. जवळजवळ 21 साईटवर माझे आयकॉन स्टील यशस्वीरित्या म्हणजे काम झालं की मला कुठलीही अडचण आली नाही. क्वालिटीचे असेल, रेटबद्दल असेल, ट्रान्सपोर्टेशनचे असेल, वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळाले त्यांचं. येस येस. सर, कुठलंही कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर पहिली प्रोसेस असते कन्स्ट्रक्शनच्या अगोदर रचना आणि आराखडा. तर हे किती महत्वाचं आहे? हा बेस आपण पाहिलं तर खूप महत्त्वाचा विषय आहे की आराखडा हा पूर्ण स्ट्रक्चरची लाईफ किती राहू शकते ही त्या प्लॅन ठरू शकतो की बा त्याचं डिझाईन कसं करायचं, स्टील डिझाईन असेल, स्ट्रक्चरल डिझाईन असेल, त्याचा बेस किती घ्यायचा किंवा किती त्याचा स्पॅन आहे, त्या एका हॉलचा असेल, रूमचा असेल, त्याची सगळ्या गोष्टी किंवा व्हेंटिलेशनचा असेल किंवा ड्रेनचं, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करतात त्या मॅपमध्ये ह्याच्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल रचना किंवा आराखडा तयार करण्यासाठी. येस येस. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चामध्ये एक उत्तम दर्जेदार घर बनावं. तशा ठिकाणी तुम्ही काय करता? असे क्लायंट भेटल्यावरती तुम्ही काय करता त्या ठिकाणी? सगळ्यांचं स्वप्न असतं की बाबा उत्तमरित्या आणि कमीत कमी खर्चामध्ये घर बनावं. जी लोक प्रॉपर इंजिनियरचा वापरतात त्यांना 100% हा फायदा होतोच. आम्ही कधी किंवा कुठल्याही क्लायंटचं नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतो. विशेष करून आता त्याच्यामध्ये म्हणता येणार नाही किंवा सिनियर आणि ज्युनियर, पण जास्त मागच्या वेळेस सरांनी म्हणजे क्वेश्चन जर केला, तुम्ही जेवढे जास्त कुठला इंजिनियर असेल जेवढे जास्त एफर्ट घेतो त्यावेळेस 100% कस्टमरचा फायदा होतोच. आणि कस्टमर पूर्णपणे विश्वास जर इंजिनियरवर ठेवले ना तर त्यांना 100% त्यांच्या कमी रेटमध्ये सुद्धा आम्ही स्वतः सांगतो, तुम्ही आम्हाला माझ्या विथ मटेरियल पण साईट चालतात, आम्ही म्हणतो दोन्ही व्ह्यू समजून सांगतो की जेवढे आम्ही एफर्ट्स घेणार तेवढेच पैसे आम्ही घेणार, बाकी सगळे पैसे हे तुमच्या कन्स्ट्रक्शनलाच लागणार आहेत. बरोबर. इव्हन त्या गोष्टी त्यांना पटवून सांगतो. आणि कसे तुम्हाला हे पैसे गेले तर एवढ्यामध्ये काम होईल, ही क्वालिटी लागली तर त्यांना सगळे त्यांच्या रितसर त्यांची पहिल्यांदा आम्ही तर रिक्वायरमेंट ऐकतो, त्यांची मनस्थिती काय आहे, त्यांना कितीपर्यंत बसलं तर काय होतं काय नाही, त्यांच्या अगोदर त्यांची स्वप्न जी आहेत आणि 100% ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो की हा तुम्ही हे वापरा किंवा हे असं करा. 100% आम्ही त्यांना बेनिफिटच देतो. सर, तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे आणि अभियंते त्यामध्ये काय भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? आत्तापर्यंत झालं तरी आमच्या यंगस्टर जे इंजिनियर आहेत त्यांनी पण खूप सारे परिश्रम घेतलेले आहेत. आमच्या समोर त्यांचा आदर्श आहेच. आता सुद्धा आमचे नवीन यंगस्टर आता काही प्रमाणात वाढलेले आहेत, पण या 2 वर्षापूर्वी जर बघायचं झालं तर फार कमी प्रमाणात होते. इंजिनियर्स लोक जे होते, यंगस्टर जे फक्त होते त्यांचाच मेन रोल होता. पण आता जे काय आम्ही यंग आहात किंवा युवा पिढी आहे ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अतिशय मोलाचं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं अधिक वापर करून थोडंसं फास्ट त्यांच्या पुढं थोडीशी ग्रोथ झाली. आता मागाशी उल्लेख केला की एफर्ट्स घ्यावं लागत नाहीत. ह्याचं कारण काय आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेस आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आलाय किंवा 1 दिवस लागायचा प्लॅन आराखडा करायचा तर आता 2-3 तासात होते. तुम्ही नंबर ऑफ प्लॅन देऊ शकता, नंबर ऑफ केसेस बनवू शकता, 3D व्ह्यू बनवू शकता, तुम्ही साईटवरले प्रोजेक्ट व्ह्यू दाखवू शकता की तुम्ही कसं काम केलं. ह्याच्यामुळं थोडंसं जास्त प्रगती झाली युवांची, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त थोडंसं अचिव्हमेंट आहे. इंजिनिअरिंग फील्डच्या भविष्याबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे? सर, इंजिनिअरिंग फील्ड ही भविष्यात अजून इतक्या परिपक्व आणि अधिक नॉलेज घेण्यासाठी आहे आणि ही काळाची गरज आहे. न्यू टेक्निक्स आहेत, आपल्या वेगवेगळ्या क्लायमेट्समध्ये बदल होत चाललेत. त्यामुळे सगळ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला मटेरियलमधले आहे ते व्हेरिएशन चेंज करावं लागेल.
सँड असेल सॅम रिप्लेसमेंट आधी क्रेशंट वापरावं लागते. हे सगळ्या गोष्टी आपण त्या सगळ्या टेस्ट करून जोपर्यंत अनालिसिस करणार नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट होणार नाही साईटवर. आपल्या नांदेडमध्ये मोस्टली सँड वापरली जाते. पुण्यासारख्या ठिकाणी असं तर क्रेशंट शिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. ते एक आमच्या नांदेड सिटीला बेनिफिट आहे समजा सँड अवेलेबल होती आणि त्यामुळे कन्स्ट्रक्शन आहे दोन्ही आहेत. सँड आहे म्हणून आम्हाला एकच म्हणजे वाटतं की आर्थिक झोनचा आम्हाला काही भागामध्ये सौम्य धक्के जाणवतात. त्या ठिकाणी आम्हाला अधिक काळजी घ्यावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही घेतोयच परिश्रम घेऊनच प्रत्येक क्लायंटला समजून सांगतोय प्लॉटचा पूर्ण एक्सकेव्हेशन करून किंवा तुम्हाला भविष्यात कुठल्या गोष्टीचं नुकसान होणार नाही ही सगळी खात्री आम्ही नक्की घेऊन काम करण्याचा प्रयत्न. तरी पण सर इंजिनिअरिंगच्या या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती कौशल्य असावीत असं वाटतं तुम्हाला त्या इंजिनिअरमध्ये? तर प्रथम म्हणाले तर आपलं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपण त्या जे काय व्यवसाय करतो त्याच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि वेळोवेळी जे काय आहे साईटवरले जे काही रिझन्स असतात किंवा जे काय गोष्टी असतात त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे आणि कुठलीही संकोच न बाळगता. मला तर असं वाटतं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट एखादा अनस्किल लेबर असेल त्याला जमली नाही तर ती आपण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि मला सांगायला मोठेपणा नाही पण मी ॲक्च्युअल साईटवर करून पण दाखवतो. माझे व्हिडिओ ग्राफिक्स भरपूर आहेत. ही 24 साईट कंप्लीट करणं म्हणजे 7 वर्षात सोपी गोष्ट नाही. मागाशी वेळेस म्हणले ना सर. आणि तुमचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही किंवा कोणाची ओळख नाही ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर तुम्ही 24 साईट एखाद्या ऑफिसवर काम करणारा एम्प्लॉय इंजिनियर स्वतःच्या बळावर स्टार्ट करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही सर. तुमची प्रामाणिकता लागते. सगळ्या गोष्टी त्या कम्युनिकेशन स्ट्रॉंग लागते. तुम्ही एफर्ट्स किती घेता, तुम्ही विजिट किती करता किंवा तुम्ही क्लायंटचं किती बेनिफिट करून देता की ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि त्यानुसार आपण पुढं खूप जाऊ शकतो. ओके सर, तुम्ही तरुण जे इंजिनियर्स आहेत त्यांना कोणत्या संधी देऊ पाहता आणि ते प्रदेशाच्या विकासात कसं योगदान देऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? आता जे सांगायचं झालं तरुण जे काय यंगस्टर आत्ता नवीन आलेत माझ्या जरी वयाने थोडेफार जर सिनियर असेल मी त्यांना काही सांगू शकत नाही. जरी आत्ता यंग जे इंजिनियर आत्ता मार्केटमध्ये आहेत त्यांना मी एकच सांगेन की बाबा जे काय आपलं क्षेत्र आहे सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र हे एक वेगळी आहे. सगळ्या इंजिनिअरपेक्षा सिव्हिल इंजिनिअर वेगळं आहे. एखादी जर टर्म कंडिशन आपण ठरवली किंवा EM ठरवलं ते फक्त एक इंजिनियरच करू शकतो. हे जर आहे एखादा समज आहे एखादा डॅम आहे त्याचं जर पाणी आणायचं आहे त्याला काय लागते काय नाही हे एक इंजिनियर करू शकतं. तर आपल्याकडे एवढे कौशल्य आहे आपण जे ज्ञान जे गोळा केले ते त्याचं 100% आपण त्याचा यूज केला पाहिजे. आणि जी काय आपलं मातृभूमी आहे ह्या देशासाठी आपल्याला काय योगदान देता येईल. आता मोस्ट आपली सांगायचं झालं तर फेस टू फेसच ओपन पेस हा शब्दच उरला नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करतो की आपल्याला आम्हाला कधी कधी खेद वाटतो की आम्ही सगळं एखादं निसर्ग आहे ते नष्ट करत चाललोय. निदान आम्ही एक जरी साईड केली असतं तर आम्हाला 2 झाडं लावावं अशी म्हणजे कन्व्हिन्स आम्ही करतोयच किंवा याच्यामध्ये आम्ही पुढाकार सुद्धा घेतलेला आहे की ज्यावेळेस आपण आहात की जोपर्यंत एअर सर्क्युलेशन आपण म्हणतो की शुद्ध हवा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपल्या शहराचा विकास आणि आपण आर्थिक ग्रोथ करू शकत नाही. मी एवढंच म्हणजे आव्हान किंवा युवांना सांगेन की बाबा आपल्याला आपलं जे नॅचरल आहे ते आपण हरवून चाललोय. कुठंतरी ते आपल्याला क्लायमेट आपल्याला जपलं पाहिजे. त्यानुसार आपलं भविष्य आपलं फ्युचर घडू शकतं अजून इतक्यात. बरोबर. एडके सर मला सांगा तुमचा आतापर्यंतचा एक बेस्ट प्रोजेक्ट कोणता आहे, आयकॉनिक प्रोजेक्ट ज्याला आपण? सर सगळ्याच प्रोजेक्टमध्ये तर आपण जीवोतून काम करतोय. तरी पण एक रिसेंटली डीमार्टला एक माझा आता रोड टचचा एक प्रोजेक्ट चालू आहे. त्या ठिकाणी इन्क्लाइन पोझिशनमध्ये आपण काही कॉलम आणि बीम्स घेतलेले आहेत. मी तसं मागं त्यांना हे पण केलं होतं प्रेझेंटेशन ऑनगोईंग आहे आतापर्यंत. G+4 आहे तो एक माझा प्रोजेक्ट आहे. थोडासा वेगळा हटके आहे. जनरली इथं जे आहे बेसिकच चालते पण थोडंसं त्या ठिकाणी त्या साईडची कंडिशन पाहता इन्क्लाइन पोझिशनमध्येच प्लॉटच आहे त्याच्यामुळं त्या काही गोष्टी कराव्या लागल्या आम्हाला. आणि अनुभवी म्हणजे एमी स्ट्रक्चर जे कुरे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी
जवळपास 1.5-2 वर्ष जसं सरांनी सांगितले मी त्यांच्या ड्रॉइंग फॉलो करत होतो आणि त्यानंतर त्याच मार्गदर्शनाखाली ती डिझाईन पण तशीच केलेली आहे आणि सगळं त्याच साईडला आयकॉन स्टीलच वापरलेलं आहे. बेसमेंट पासून पूर्ण प्लॉट एक्सकेव्हेशन करून पूर्ण सॉईल बाहेर टाकलेली होती, पूर्ण जाळी बांधून बेड केलेला आहे आर्थिक याच्यासाठी किंवा आणि रोड टच आहे. किती रोड टच असल्यामुळे किती वेटचं वाहन जाईल आणि व्हायब्रेट किती होईल ह्याची सुद्धा आपण दक्षता घेतलेली आहे की सॉईल बेस खाली तयार करून अंडरग्राऊंड त्याच्यामध्ये हा भागच ठेवला नाही आपण, पूर्ण पुढे फिल करून तो एक वेगळा प्रोजेक्ट मी केलेला आहे 24 प्रोजेक्ट पैकी. क्या बात आहे, क्या बात आहे. सर अशी काही लोक आहेत ज्यांना कन्स्ट्रक्शन फील्ड मधलं काहीच नॉलेज नाहीये, बिलकुल नाहीये, तर अशा लोकांना तुम्ही बांधकाम करताना काय सांगाल, म्हणजे काय टिप्स द्याल, कशा प्रकारचा सल्ला द्याल? मी तर एक सांगेन त्यांना, बांधकामाचं आता प्रत्येकाला वाटायला लागले गुगलवर एखादा प्लॅन भेटला किंवा गुगलवर एखादी माहिती भेटली तर ती साईटवर ॲक्च्युअल होते का. आपण नेटवर्किंगचं काम करत असेल तर त्याची माहिती योग्य आहे. एखादं कुठलं बॉक्स आहे त्याला इनबॉक्स किंवा अनबॉक्स करत असाल ती माहिती योग्य आहे. पण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये ॲक्च्युअल त्याचं काम करावं लागतं आपल्याला. तुम्ही यूट्यूबवर किंवा नेटवर्किंग बघून तुम्ही एखादी आयडिया घेऊ शकता, कल्पना घेऊ शकता की बुवा त्याला बघून ॲज इट इज तुम्ही अनस्किल लोक लावून तुम्ही काम केलं तर तुमचं काम होणार नाही आणि तुम्हाला 100% मिळणार नाही. आणि आम्हाला तसे फीडबॅक पण येतात, सर मी असं काम केलं, माझं इथं चुकलं थोडंसं, येता का. बरोबर. त्यावेळेस आम्ही काहीच करू शकत नाही, त्यावेळेस त्या क्लायंटचं नुकसानच होणार असते. बरोबर. त्यावेळेस आम्ही क्लायंटला की एवढंच सांगतो की बाबा मी जे काय आहे तुम्हाला जे काय योग्य वाटते तेवढं तरी ज्ञान घ्या. तुम्हाला जरी अफोर्डेबल नाही की बाबा शेवटपर्यंत तुम्ही इंजिनियर लावू शकत नाही. आणि तसंही आम्ही कंपल्सरी करत नाही की जे प्रत्येक गोष्टीचं त्यांना नॉलेज देत असतो किंवा एक्सपिरियन्स जर असेल, कोऑर्डिनेशन त्यांचं आम्ही ठेवतो की बाबा ठीक आहे मला विजिट नाही होत तुम्ही हे करा, मार्गदर्शन शेवटपर्यंत आमच्याच अंडरमध्ये ठेवतो की बाबा निदान त्या गोष्टी जे व्हायला पाहिजे ते आम्ही तरी करून घेतोय. आणि कस्टमरला आम्ही एवढंच सांगतो की बाबा प्रत्येक गोष्टी तुम्ही जसं मी म्हणलं प्रत्येक गोष्ट त्यांना अनालाइज करून दाखवली की बाबा हे स्टील वापरलं तर काय फायदा आहे, हा सिमेंट वापरलं तर काय फायदा आहे, तुमचे 2 पैसे वाचतील किंवा 2 पैसे वाढतील पण तुमच्या घराची लाईफ बनते. हे सगळ्या गोष्टी आम्ही इम्प्रूव्हमेंट करून दाखवलेल्या आणि ते त्यांनी ऐकावं आणि त्यांच्या भविष्याने त्यांच्या स्वप्नातलं घर असं सुंदररित्या आणि त्याची लाईफ वाढावी, त्यांचं आरोग्य दृष्टिकोनातून चांगलं राहावं. स्टाईल कुठली घ्यायची याच्यावरून भरपूर कंडिशन पडतात. मोजा स्टाईल असेल, सिरॅमिक्स असतील, त्यांच्या वयस्कर माणसाच्या पायाला कुठली स्टाईल किंवा नॅचरलनुसार कधी थंड राहते कधी गरम राहते, हे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा वापर करताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो आणि ते ऐकावं, त्यांच्या भविष्यासाठी ते चांगलं आहे एवढं सांगू इच्छितो मी. ओके. तर दयानंद सर या महत्त्वाच्या विषयावर तुमच्यासोबत चर्चा करून खूप छान वाटलं. धन्यवाद. आणि आमच्या आयकॉनच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.